काम पूर्ण होईल. बोला. आपल्याच बोलण्यात जाणवलं की परिस्थिती गंभीर आहे, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. अशा स्थितीमध्ये शाळा सुरू करण्याची घाई का केली जाते? असं आहे की सगळीकडून मागणी आहे, मुलांकडून पण मागणी आहे, पालकांकडून मागणी आहे. आणि आता झालं आहे असं की हा जो व्हायरस आहे ओमायक्रॉन वगैरे काय असेल तो धोकादायक नाही असं म्हणजे निष्काळजी लोक झालेले आहेत. आणि त्यांना मग सगळं वाटतं की आता हे सगळं चालू झालेलं आहे, शाळा का नाही चालू करायच्या. आणि काही मग जिल्ह्यांनी त्या शाळा सुरू केलेल्या आहेत. परंतु हा निर्णय जो आहे, हा निर्णय प्रत्येक जिल्ह्यावर किंवा स्थानिक पातळीवर जे अधिकारी आहेत त्यांनी घ्यायचा आहे. एखाद्या तालुक्यामध्ये जर सापडला जरा जास्त आहे, रुग्ण वाढत आहेत किंवा मुलांमध्ये, तर त्या तालुक्यामधल्या जे काही अधिकारी असतील त्यांनी तो कारवाई करायला पाहिजे. कलेक्टरने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. तर ते ताबडतोब त्या शाळा आपण बंद करू, तालुक्याच्या बंद करू किंवा एखादी पर्टिक्युलर शाळा बंद करू. त्याच्यामध्ये अर्थातच जे ज्यांचे शाळा चालक आहेत त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपल्या इथे असं काही होत असेल तर ताबडतोब त्यांनी यंत्रणेला कळवायला पाहिजे आणि स्वतःही काही निर्णय घेतले पाहिजे. दर आठवड्याप्रमाणे आम्ही करोनाचा जो आहे आढावा घेतला आणि या करोनाच्या आढाव्यामध्ये या पहिलं हे खरं आहे की आपल्याकडे आता दर आठवड्याला डबल होत चाललेलं आहे. म्हणजे 13 जानेवारीला 7,800 होतं, फार 350-400 अगोदर आलं होतं. मग डबल असं होत गेलं. 13 जानेवारीला 7,800 म्हणजे जवळपास 8,000 होते. आता ते 15,900 म्हणजे 16,000 झाले. म्हणजे 7 दिवसामध्ये हे डबल झालेलं आहे. आणि ही जरा चिंताजनक परिस्थिती आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. एक आहे की हे 16,000 जवळजवळ ॲक्टिव्ह पेशंट असले तरी हॉस्पिटलमध्ये फक्त 805 आहेत. आणि त्यातले ऑक्सिजनवर 129 आहेत आणि व्हेंटिलेटरवर 20 आहेत. तर एकूण हॉस्पिटल्समध्ये जे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि त्या मानाने जे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सवरची पण संख्या कमी आहे. परंतु अर्थातच जर ह्या 16,000 आहे, 16,000च्या मध्ये आणखी 7 दिवसांनी 32,000 झाले तर ही संख्यासुद्धा आपोआपच डबल होत जाईल. आणि मग प्रकरण सगळं जे आहे हाताच्या बाहेर जाईल. त्यामुळे आम्ही या सगळ्यांना जे आहे ते सगळे अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलं की बा तुमचं जे आहे याच्यावर बारीक लक्ष द्या. आमचा जो पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो सुद्धा 40वर गेलेला आहे. म्हणजे एकेकाळी 2, 3, 4 असं काहीतरी होता, तो इथं मग 35, 40 असा 40वर आला. तो त्याच्या काल परवा तो 44, 46 होता. तर ती सुद्धा परिस्थिती जी आहे बरोबर नाही. टेस्टिंग जे आहे 24,482 पैकी 1 जानेवारीपासून 24,482 पैकी एकूण 2,619 लोक म्हणजे जवळपास 10% लहान मुलं पॉझिटिव्ह सापडलेली आहेत शाळा सुरू न करता. पण एक आहे की मुलं काही हॉस्पिटलमध्ये वगैरे काही नाही. पालकांना आमचं आव्हान आहे, विनंती आहे की अशा काही ताप आहे, खोकला आहे, असं काही वाटलं तुम्हाला, शंका आली तर त्या मुलांना कृपा करून शाळेत पाठवू नका. कारण प्रत्येक शाळेत तर आपण काही डॉक्टर ठेवू शकत नाही. त्यामुळे मुलांची काळजीसुद्धा पाल्यांनी घ्यायला पाहिजे. शाळेतसुद्धा जर एखाद्या शिक्षकांना किंवा नॉन टीचिंग स्टाफला जर आढळून आलं एखाद्या मुलगा आजारी दिसतो आहे, ताप आहे, काय आहे, तर मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा पालकांना कळवून ताबडतोब औषधोपचार सुरुवात केली पाहिजे. आणि हे आहे की ज्यांना सिम्पटम्स नाहीत त्यांच्या टेस्ट परत दुबारा करू नयेत
अशा काही सूचना असल्यामुळे टेस्टिंग पण कमी होत आहे. परंतु आजाराचा हा जो वाढता आलेख जो पाहिल्यानंतर आपण टेस्टिंग जे वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वॅक्सिनेशनमध्ये साधारणतः ग्रामीण लोकसंख्या साधारणतः 2 लक्षणे अधिक दर्शवली गेलेली आहे. त्यामुळे काही अंशी पर्सेंटेजमध्ये कमी दिसत आहेत, कारण ते चुकीची काहीतरी लोकसंख्या ग्रामीणची दिलेली आहे. पहिला डोस घेऊन 84 दिवस झालेल्या व्यक्तीच्या जवळपास 6 ते 7 लाख आहेत. माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे, 6-7 लाख लोकांना आपण एक डोस घेतलेलाच आहे. तर आता 84 दिवस झाल्यानंतर तुमचा हा दुसरा डोस घेणं अतिशय आवश्यक आहे. हे खरं आहे की करोना आता जो आहे त्याच्यामुळे धोका कमी आहे, पण कमी आहे तो संपूर्णपणे शून्य नाही. आणि मग जो धोका जो कमी आहे त्या कमी धोक्यामध्ये कोणी येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये अर्थातच ज्यांना वॅक्सिन बरोबर योग्य घेतलेले नाही 2-2 डोस, त्यांचं प्रमाण जास्तच राहणार. त्यामुळे ते जे काही कमी असलेल्या लोकांमध्ये सहभाग होऊ नये आपला कुणाचाही, म्हणून 2 डोसची शासनाने डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण घ्या. 6 ते 7 लाख लोक जे आहेत ते दुसऱ्या डोससाठी आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आपण जी मदत करतो ती 50,000 प्रति. त्याच्यामध्ये 12,978 अर्ज एकूण प्राप्त झालेले आहेत. पैकी 7,938 मंजूर केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 8,000 मंजूर झालेले आहेत. आणि बाकीचे जे राहिलेले 2,115 जे आहेत हे तूर्त होल्डवर ठेवलेले आहेत. नामंजूर केले नाहीत, पण त्यांच्याबद्दल काही शंका आहेत, तर डुप्लिकेशन झालेलं आहे किंवा इतर काही आहे, त्याच्यासाठी त्यांनी होल्डवर ठेवलेलं आहे. त्याची परत तपासणी होईल. आणि काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे, तर हे चालणार नाही. जनतेचं सुद्धा स्वतःची जबाबदारी आहे. आणि जनता या संधीमध्ये या आस्थापना आल्या, त्यांची सुद्धा काहीतरी मदत त्यांची झाली पाहिजे. त्यांची सुद्धा ती ड्युटी आहे, ते चेक करणं. एक अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही म्हणून आपल्याला वाटतं की आमचं काम आहे का? होय, तुमचं सगळ्यांचं काम, आमचंही काम आहे, तुमचंही काम आहे. आम्ही तर काही प्रत्येक दुकानावर माणूस ठेवू शकत नाही ना. मग तुमचीच मदत पाहिजे ना. मला जनतेची मदत पाहिजे, आस्थापनाची मदत पाहिजे. आपण ज्यावेळेला परिषदेच्या स्तरावरून त्यांना पण सांगितलं की तुमचं सुद्धा तुम्ही ते सुपरवाईज करा. नो वॅक्सिन नो एंट्री आपण सांगितलं, पण त्याची जी आहे आता कारवाई जी आहे दुर्दैवाने आपल्याला सुरू करावी लागेल. ज्या ज्या संस्था मॉल्स असतील किंवा इतर ठिकाणी दुकानं असतील, अशा लोकांना एंटरटेन करते, त्यांच्या आस्थापना बंद करण्याचे अधिकार आता आपण त्यांना दिलेले आहेत. मग ते 1 दिवससुद्धा बंद करू शकतात आणि संपूर्ण करोना संपेपर्यंत सुद्धा कायद्याने बंद करू शकतात ते आस्थापना. कृपा करून जे आहे त्या आर्थिक परिस्थितीने अगोदर तुम्ही सगळे अडचणीत आलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये अशा आस्थापना बंद होणार नाहीत याची काळजीसुद्धा त्या आस्थापनांनी घेणं गरजेचं आहे. हे सगळे जे आहे लाईन लिस्टिंग करून अंगणवाडी सेविका, ग्रामीण रुग्णालय इत्यादी मार्फत आता आम्ही याची कारवाई करून सगळं काढतो आहे. वॅक्सिन आपल्याला सध्या 7 लाख आहे, त्यात काही अडचण काही नाही. आणि कलेक्टर साहेबांनी आम्ही त्यांना सांगितलं की जे तुमचं काम होत आहे त्या कामामध्ये आता दुपटीनं तुम्ही तुमचं काम झालं पाहिजे. रोजचं वॅक्सिनेशन दुपटीनं झालं पाहिजे, टेस्टिंग दुपटीनं झालं पाहिजे. निर्णय आहे ते संबंधित डॉक्टर घेतील. शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सापडत आहेत पॉझिटिव्ह. बाळ रुग्णासाठी बेडकोमध्ये स्पेशल वॉर्ड तयार केलेले आहेत 120 बेडचं.
व्यवस्था केलेली आहे आणि 10 व्हेंटिलेटरसुद्धा ठेवलेले आहे. मॅक्झिमम आपल्याला त्यावेळेला 137 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. त्यासमोर आता 335 मेट्रिक टन ऑक्सिजन प्रत्यक्ष आपण भरून ठेवलेला आहे. आज आपल्याकडे आहे. म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळेला जास्तीत जास्त 135 लागला होता, आज 335 आपण प्रत्यक्ष भरून ठेवलेला आहे. त्याशिवाय 47 ठिकाणी आपले जे PSA जे आहेत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे आहेत, त्या मशीन्स PSA त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांचासुद्धा वापर करण्याचा आम्ही सांगितलं की जिथे शक्य असेल त्याचा तिथे वापर करायला सुरुवात करण्यास तिथे पडून राहायचं. तपासण्याचं जे तुमचं जे काय तो आहे ते प्रत्येक शाळेला आपण घेऊन दिले आपण प्रत्येक शाळेला घेऊन दिलेलं आहे. व मुलाला ताप आहे की नाही ताबडतोब सांगतो. तर ते जे आहे ते रोजच्या रोज सगळ्यांनी करायला पाहिजे. बंद करण्याच्या सूचना देते. मात्र राजकीय कार्यक्रम आज देखील नियमांचं उल्लंघन करून सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये काँग्रेसचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमाला अनेक मंत्री हजेरी लावत आहेत. 50 लोकांची परवानगी असताना तिथे 500,000 लोक उपस्थित आहेत. आताही कार्यक्रम सुरू आहे. मात्र न पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला, न जिल्हा प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. दोन्ही अधिकारी जे आहेत ते एकमेकावर ढकलता ही कारवाई जबाबदारी आमची नाही. दुसरीकडे सामान्यांच्या लग्नांमध्ये जाऊन कारवाई करतायत, 20,000चे दंड फाडतायत आणि लॉन्च सुरू केले जातात. मग दुसरीकडे असं दुसरीकडे असं का? असं आहे की तिथल्या जे वर्तमानपत्रात मी वाचलं तिथल्या ते जे काही काँग्रेसचे जे आहेत नेते आहेत त्यांनी तर सांगितलं की त्या जे काही तो रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये 50%ची परवानगी तुम्ही दिलेली आहे. बरोबर, रिसॉर्ट 50 व्यक्तींची दिली आहे. नाही ते रिसॉर्ट फुल स्विंगनी सुरू करायचे नाहीत रूम्स. नाही सर, आता ते नवीन नोटिफिकेशन जे आले ना त्यात ते 50% पूर्वी होतं. आता त्यात मॅक्सिमम कॅपॅसिटी 50च आहे. कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम नाही, कार्यक्रमाचं नाही म्हणत मी, रूम्स म्हणून. हा, रूम्स ते रिसॉर्टची जे आहेत ते रूम 50% ऑक्युपाईड आहेत, पण हे कार्यक्रमाबद्दल नाही तेच नाही, कारण ते तिथे आलेले आहेत तिकडे. त्यांनी सांगितलं की 50%च आमचं जे आहे त्या रिसॉर्टमध्ये जे आहेत लोक आहेत आणि ते तरी म्हणाले की बा आमचं नियमाप्रमाणे सुरू आहे. परंतु जे आहेत लोक पाहून घेतील, जे ज्या यंत्रणा आहेत त्याचा तपास करतील. नाही, आपण 50% वगैरे असं काही त्याच्यात म्हणलेलं नाही. आपण त्याच्यामध्ये पालकांची संमती घेणार आहोत आणि पालकांच्या संमतीने ते शाळा सुरू करणार आहे. हो, 1ली ते 12वी पर्यंत सगळ्या शाळा. पूर्व प्राथमिक प्राथमिकबद्दल आपण कधी ऑर्डर काढलेले नव्हते. आपण 1ली ते 12वी पर्यंतच मॉनिटरिंग करतोय. त्याच्या खालचं जे आहे ते ना शासनाने काही सूचना दिल्या होत्या ना आपण दिल्या होत्या. पण आपण आता जो GR काढला सर आपण सूचना दिली ते 1ली ते 12वी पर्यंत दिल्यात. पूर्व प्राथमिकचं आम्ही बघून घेऊ मग जर असं असेल तर. काय ते बरेच दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी आहे. त्यामध्ये 50 लोकांना परवानगी, 300 लोक कार्यक्रमाला आहेत. सामान्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन पोलीस कारवाई करतात, अधिकारी कारवाई करतात. मग राजकीय नेत्यांना हे नियम लागू नाहीत का? सगळ्यांना हे नियम लागू आहे. पुढे संस्थांना मग असे सांगितलं मला किंवा 2 म्युनिसिपल कमिशनर आहे, CO आहे, पहिला डोस घेऊन म्हटलं 84 दिवस झालेले आहेत. ते 6 ते 7 लाख लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देऊन लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. लाईन लिस्टिंग करून अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामीण रुग्णालय ह्या सगळ्यांच्या मार्फत जे आहे त्याचा शोध घेऊन हा डोस त्यांना देण्याचं काम जे आहे कसं वाढेल ते बघतो आता. त्यांचे फोन नंबर सहित आपण लिस्ट तयार केलं प्रत्येक ब्लॉक वाईज. काय त्या उड्डाण पुलाचा नाशिक त्रिमूर्ती चौक ते मायको सर्कल दरम्यान उड्डाण पूल होते, त्या उड्डाण पुलाला विरोध केला जातो. आता वृक्ष तोडीचा प्रस्ताव आहे 500 झाडांचा, त्याला देखील सोशल मीडियावरून असं आहे की महानगरपालिकेच्या निर्णयाला आम्ही फक्त जे आहे अनेक वेळा फक्त सजेस्ट करतो. म्हणजे आम्ही त्याच्यावर प्रेशर टाकत नाही की करा किंवा न करा असं काही करत नाही. आम्ही पाळतो की बा ते महानगरपालिका त्यांची स्वायत्त संस्था त्यांना काम करू द्या. परंतु हे जे आहे या बाबतीमध्ये मी 2 वेळा महानगरपालिका आयुक्तांशी बोललो आहे, पत्र दिलं आहे. आता सुद्धा कमिशनर साहेबांच्या समोर मी त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं अजिबात अशी झाडतोड होता का म्हणे. उलट माझं म्हणणं असं आहे की तो अतिशय चांगला छान एरिया डेव्हलप झालेला आहे.
तिची ब्रिजची काही गरज आहे असं मला तरी अजिबात वाटत नाही. आज मुंबई शहरामध्ये तशी आपण स्कायवॉक म्हणून ठेवलेले आहेत आणि मुंबई शहराचं सौंदर्य जे आहे, स्कायलाईन जी आहे ती खराब करून टाकलेली आहे. त्याच्यामध्ये 2% सुद्धा ते स्कायवॉक जे आहेत वापरण्यात येते. अर्थात हा फ्लायओव्हर असल्यामुळे हा वापरात येईल, परंतु तिथलं जे सौंदर्य जे आहे, स्कायलाईन जे आहे ते बिघडतं आणि त्याची आज या मितीला एवढी आवश्यकता आहे का, हाच होता मुद्दा. मग नंतर तुमचे ते आर्थिक काय व्यवहार, गैरव्यवहार वगैरे ते आणखी ते वेगळे काय प्रकरण आहे. पण मुळातच ही कुठलीही अशी झाडं तुटता कामा नये आणि त्याची फार गरज आहे का हा विचार केला पाहिजे. आणि एवढ्या सुंदर एरियामध्ये मला असं वाटतं की तो विचार सगळ्या नगरसेवकांनी विचार करून जर थांबवला तर बरं होईल. तर त्यांनी जी भूमिका घेतली ती करू नये अशा प्रकारची दोन्ही बाजूने काय प्रतिक्रिया? नाही, त्याच्याबद्दल आता मी काय प्रतिक्रिया देणं काय योग्य होणार, कारण त्यांनी स्वतःची भूमिका जी स्पष्ट केलेली आहे अमोल कोल्हेंनी. आणि त्याच्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख आहेत पवारसाहेब, त्यांनीसुद्धा त्याच्यावर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आम्ही परत त्याच्यावर बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यांनी ट्विट केलं त्या संदर्भात की त्याचं बांधकाम आहे, त्याचं डिझाईन तुम्ही चेंज करा किंवा काय, याबद्दल आपण माझं स्वतःचं मत आहे की तिथे होऊच नाही, तो ब्रिजच होऊ नये. तेवढा सुंदर रस्ता आहे आणि आज तरी जे आहे त्याची काही आवश्यकता आहे असं मला सरकार, मी अनेक वेळा तिथून जातो येतो, आज तर त्याची एवढी काही आवश्यकता आहे असं काही मला तरी वाटत नाही. आम्ही महानगरपालिकेचा कार्यक्रम केलेला बघितलेला आहे मुंबईमध्ये, कुठे गरज आहे कुठे नाही. तर आज तिथे काही गरज फारसे काही वाटत नाही मला. परंतु आता उगीच आपलं बनवायचे म्हणून बनवायचे, ते सिमेंटचे ठोकळे उभे करायचे आणि ते स्कायलाईन खराब करायचे, हे माझं मत आहे.